स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या फिस्करू चॅनलमध्ये. आणि आज आपण घेऊन येत आहोत माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट कुठं आहे ते जर आपल्याला पाहिजे झालं तर गुगल अर्थला आपण जाऊ. गुगल अर्थला आपण माउंट एव्हरेस्ट अशा पद्धतीचं आपण सर्च देऊ आणि सर्च दिल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं माउंट एव्हरेस्ट. पहा आता आलेलो आपण माउंट एव्हरेस्टवर. आता हा जो माउंट एव्हरेस्ट आहे हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे मित्रांनो. याची उंची किती आहे? 8,848 मीटर. आत्ताच चायना आणि नेपाळनं याची उंची मोजली तर 8,848 मीटर आणि वरी 2-3 मीटर अशा पद्धतीचं आहे. कारण कसं आहे उंची मोजताना ह्या टोकावरची बर्फाची लादी सुमारे 2 ते 3 मीटर उंचीची असते आणि खडक असतो खाली. तर लादीसह आणि लादी खडकासह अशी उंची मोजलेली असतात तर ती आहे 8,848 मीटर. तर मित्रांनो हा पर्वत जवळपास 8-8.5 म्हणजेच 9 किलोमीटर उंच आहे असं आपल्याला म्हणता येतं. पण तिथे गेलं आणि आपण पाहिलं तर तो 9 किलोमीटर भरतो का? नाही. तर पहा हा आहे माउंट एव्हरेस्ट. आणि माउंट एव्हरेस्ट पर्वत कुठून उचलला गेलेला आहे तर हा माउंट एव्हरेस्ट पर्वत हा इथून उचलला गेलेला आहे ह्या भागापासून. म्हणजे ही भाग समतल आहे एकाच लेवलनं आहे आणि ह्या भागाच्या वर इथून माउंट एव्हरेस्ट वर उचलला गेलेला आहे. याला आज आपण म्हणतो बेस कॅम्प. बेस कॅम्प म्हणजे काय? ज्या जमिनीपासून पर्वत उचललेला दिसतोय असा त्याला म्हणतात बेस कॅम्प. मग या माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प कुठं आहे तर तो आहे इथे. इथे आहे हा बेस कॅम्प एवढ्या भागामध्ये. कारण हा भाग समतल आहे. येणारे जे गिर्यारोहक आहेत ते इथे बसतात, इथे राहतात आणि त्यानंतर चढाई करतात. ठीक आहे. तर माउंट एव्हरेस्टला चढाई करण्यासाठी किती वेळ लागतो असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माउंट एव्हरेस्टला चढाई करण्यासाठी सुमारे 2 महिन्याचा कालावधी लागतो सामान्य माणसासाठी. मग तुम्ही म्हणाल 2 महिने कसं काय लागतं, एवढं उंच आहे का? खरं तर एका नेपाळी गिर्यारोहकानं, नेपाळी का कारण त्याच्यावर स्थानिक भागातला आहे हा पर्वत म्हणून आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं. तर त्या गिर्यारोहकानं सुमारे 10 तासामध्ये हे अंतर पार केलेलं आहे. कुठून? ह्या बेस कॅम्पपासून 10 तासामध्ये अंतर पार केलेलं आहे. पण आपण म्हणतो 2 महिने लागतात. का 2 महिने लागतात तर याच्या पाठीमागे कारण आहे खूप मोठं मित्रांनो. तर ते मी तुम्हाला सांगतो. 2 महिने का लागतात? कारण जसजसं आपण उंच जाऊ तसतसं हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. हवा विरळ होत जाते, वायुदाब कमी होत जातो आणि वायुदाब कमी झाल्यामुळं त्या ठिकाणचं ऑक्सिजन कमी होतं. आपल्याला माहीत आहे वातावरणामध्ये सुमारे 21% म्हणजेच 20.9% ऑक्सिजन आहे फक्त वातावरणामध्ये आपल्या. आणि त्याच ऑक्सिजनवर आपण जगतो. पण जसजसं वर जाऊ आपण तसतसं ऑक्सिजन कमी होत जातं आणि सुमारे ज्यावेळेस तुम्ही ह्या टोकावर जाल, माउंट एव्हरेस्टच्या टोकावर जाल त्यावेळेस तिथं फक्त 6% ऑक्सिजन राहतो. म्हणजे नॉर्मली हवेतल्या ऑक्सिजनपैकी 30% फक्त ऑक्सिजन राहतो. इथे 70% ऑक्सिजन कमी होतो आपण जे श्वास घेतो त्याच्यात. म्हणजे 30% ऑक्सिजनमध्ये तुम्हाला जगावं लागतं. म्हणून इथं तुम्हाला सिलेंडरच्या टाक्यासुद्धा घेऊन जाव्या लागतात. आता तुम्हाला मी माउंट एव्हरेस्टला कसं जायचं आणि त्यामधले धोके काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आता बघा, माउंट एव्हरेस्टला जायचं आहे तर निघालो आपण बॅग घेऊन आणि डायरेक्ट तर आता तुम्हाला जायचं आहे एव्हरेस्टला. माउंट एव्हरेस्टला जायचं आहे तर तुम्हाला तशा प्रकारची तयारी पाहिजे. तुम्ही गेला तिथं नेपाळमध्ये, बघा नेपाळ कुठे आहे तुम्हाला दाखवतो अगोदर म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे माउंट एव्हरेस्ट कुठे आहे. हा भारत आहे पहा आपला. हा भारत आहे, हा नेपाळ आहे, एवढा हा नेपाळ आहे. आणि नेपाळच्या ह्या टोकाला इथं पहा चायना आहे इकडं आणि इकडे नेपाळ आहे. खरं तर हा चायना नाही आहे, हा तिबेट आहे. काय आहे? तिबेट. हा चायनानं गिळंकृत केलेला तिबेट आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आपल्याला हा माउंट एव्हरेस्ट पाहायला मिळतो. बघा, तर माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कुणीही आला आणि मी माउंट एव्हरेस्टवर जातो म्हणाला तर ते शक्य नाही. सरकार तिथली तशी परवानगीच देत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सरकार म्हणतं अगोदर तयारी करा, अगोदर जगातले छोटे जे पर्वत आहेत ह्याच्यापेक्षा ते चढा, त्यांचा अनुभव घ्या, त्याचं सर्टिफिकेट द्या आणि मग तुम्ही ते चढायला या. आल्यानंतर सुद्धा खूप मोठ्यातला मोठा ट्रेकरसुद्धा 2 महिने कालावधी घेतो.
आता तुम्ही म्हणाल 2 महिने का कालावधी घेतो, तर इथल्या वातावरणाशी जुळवण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल वातावरण एवढं काय खराब आहे इथं? वातावरण खराब हे आहे की तिथं ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी आहे. बघा जर तुम्हाला जर जायचं झालं तर तुम्हाला सुरुवातीला इथे नामचे बाजाराला यावं लागतं. बघा हे नामचे बाजार दिसतं ना, हे नामचे बाजार किती मीटर उंच आहे, तर नामचे बाजार समुद्र सपाटीपासून 3,500 मीटर जवळपास उंच आहे. समुद्र सपाटीपासून बरं, नाहीतर तुम्ही इथंच खालून टेप लावाल, इथून नाही. समुद्र कुठं आहे आपला? बघा समुद्र सपाटीपासून उंच आहे. मग तुम्ही म्हणाल समुद्र सपाटी म्हणजे काय, तर पहा आता समुद्र कुठं आहे, समुद्राची लेवल जगात सर्व तर सारखीच असते. आता हा समुद्र आहे, इथली लेवल सारखीच असते. जमीन ह्या समुद्रापासून उंच उंच होत जाते, हळूहळू हळूहळू हळू उंच जाते. आणि ही जी उंच झालेली जमीन आहे ती समुद्र सपाटीपासून असं आपण तिला म्हणतो. तर समुद्र सपाटीपासून ही नामचे बाजार जे आहे ते जवळपास 3,500 मीटर उंच आहे. आणि ह्या 3,500 उंचीच्या मीटरवर तिथं जवळपास 60% ऑक्सिजन असतो, म्हणजे जवळपास 40% ऑक्सिजन तिथं नसतो. आता नामचे बाजारला जाऊ आपण. नामचे बाजारला गेल्यानंतर तुम्हाला तिथून आपल्याला पुढचा रस्ता कसा शोधायचा हे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल मी गेलोय का, तर मी गेलेलो नाही आहे, मी पण अभ्यास केलेला आहे खास तुमच्यासाठी. तर हे आहे नामचे बाजार. मग इथं तुम्हाला आल्यानंतर सुमारे 3 दिवस राहावं लागतं. इथं काही जण 2 दिवस राहतात, काही जण 1 दिवस राहतात. तर माझ्या मते 3 दिवस राहिलेलं चांगलं असतं, कारण संशोधनांती असं सिद्ध झालं आहे की जे इथं 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहतात त्यांचं 98% सक्सेस रेशो जास्त असतो. बघा हे नामचे बाजार आहे. इथं राहण्याचं कारण काय, तर तुम्हाला 60% ऑक्सिजनमध्ये राहण्याची सवय इथं होते. आपल्या सामान्य ऑक्सिजनपेक्षा 60% ऑक्सिजन इथं असतो, 40% ऑक्सिजन नसतो. त्यामुळे तुम्हाला बॉडी इथं तयार होते 60% ऑक्सिजनमध्ये जगण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला बघा इथून निघायचं नामचे बाजारहून आणि ह्या मार्गे अशा मार्गे इकडे तुम्हाला बेस कॅम्पला यायचं आहे. हा आहे. इकडं आल्यानंतर तुम्हाला पहा ह्या मार्गे हे हिमनदी आहे. ह्या हिमनदीमार्फत ग्लेशियर म्हणतो आपण त्याला. इथे यायचं तुम्हाला बेस कॅम्पला. हा बेस कॅम्प आहे. हा इथं हा बेस कॅम्प नदीमार्गे. आता ही हिमनदी आहे थोडक्यात. बघा तुम्ही हिमनदी म्हणजे काय, जी नदी बर्फ वाहून येते. बघा ही बर्फ वाहून येणारी नदी आहे. ही अशा पद्धतीने नदी आहे, तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने इकडे आलेली आहे. ह्या पर्वतावरून इकडं नदी, ह्या पर्वतावरून इकडून नदी चालली. बघा ही हिमनदी असते. आणि ह्याच नदीचं पुन्हा पाणी होऊन बर्फाची नदी अशी वाहते, त्यामुळे बारमाही नदी वाहते ही. तर तुम्हाला ह्या एव्हरेस्टवर जाण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे ह्या बेस कॅम्पला. कारण इथून एव्हरेस्ट पर्वत सुरू होतो, एव्हरेस्ट शिखर सुरू होतं इथून. तर ह्या बेस कॅम्पला आल्यानंतर तुम्हाला इथं काय पाहायला मिळतं, हे बघा इथं काही राहुट्या पण दिसत आहेत तिथं, हे टाकलेलं आहे. तर ह्या बेस कॅम्पला तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर इथं तुमचं जे आहे 5 ते 5,500 मीटर उंचीवर आहे हे बेस कॅम्प. मग इथं ऑक्सिजन लेवल किती आहे, सुमारे 50% आहे. आपली जे आत्ता सध्या ऑक्सिजन घेताय तुम्ही घरी बसून त्याच्यापेक्षा 50% अर्धीच हवा तुम्ही घ्या, असं तिथं ऑक्सिजन लेवल आहे. म्हणजे तुम्हाला श्वास घेण्यामध्ये किती अडचण येतील लक्षात घ्या. 50% ऑक्सिजनमध्ये तुम्हाला जगायचं आहे. मग इथं येऊन पर्यटक सुमारे आठवड्यावर राहतात तिथं, काही जण 15 दिवससुद्धा राहतात, कारण तुम्हाला त्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागतं. तुम्ही जर एकदम पुढे गेलात तर तुम्ही मरणार. तुम्हाला का मरणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि बहुतेक पर्यटक इथं मरतात जास्त. आता सध्या ते प्रमाण कमी झाले, कारण कसं वातावरणात ते जगायचं, कसं ट्रेनिंग घ्यायची सगळं आपल्याला कळालेलं आहे त्यामुळं. तर इथं तुम्ही आलात, इथं 10-15 दिवस थांबलात, तर तुम्हाला आता प्रत्यक्ष वर कसं जायचं याची मी माहिती देतो. बघा हे माउंट एव्हरेस्ट आहे. इथून तुम्हाला ह्या हिमनदी 2 मार्ग आहेत खरं तर. एक आहे हा मार्ग, दक्षिण मार्ग. हा दक्षिण भारताकडून म्हणजे नेपाळकडून जाता येतो इकडून अशा पद्धतीनं. आणि दुसरा आहे चायनाकडून जाणारा. तो चायनाकडून जाणारा इथं आहे, हे बघा. हा उत्तरेकडून अशा पद्धतीने जाता येतं. तर सगळ्यात सोपा मार्ग आहे दक्षिणेकडून जाणारा, नेपाळकडून जाणारा. कारण चायनाकडून परवानगी आहे हे ज्ञान तो थोडंसं अवघड पण आहे. तर आता तुम्हाला सुरुवातीला काय जायचं आहे, टप्पे पडलेले त्यांनी जाण्याचे. एकूण 4 टप्पे पडलेले, त्यालाच आपण म्हणतो फेज. तर तुम्हाला जर बघायचं झालं तर इथं पाहायला मिळेल हे लोथचे फेज बेस कॅम्प असतात खरं तर. बेस कॅम्प 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं तुम्हाला इथं वर जावं लागतं. तर बेस कॅम्प का पाडलेले आहेत,
खरं तर तुम्हाला जर कंटिन्यू चालत राहिलं तर तुम्ही 10 तासात 15 तासात सुद्धा तुम्ही एव्हरेस्टवर जाऊ शकता. पण जसजसं तुम्ही वर जाल, लक्षात घ्या, जसजसं तुम्ही वर जाल, इथून सुरुवात केलं चढायला हिमनदी मार्गे अशा पद्धतीने, तसतसं काय होतं माहिती आहे का, इथं ऑक्सिजन लेवल कमी होते आणि तुमची बॉडी काय करते, लक्षात घ्या, ही तुम्ही आहात असं, इथं हृदय आहे तुमचं. मग जेव्हा ऑक्सिजन कमी मिळतो तुम्हाला, त्यावेळेस काय होतं, तुमच्या रक्तामध्ये फुफ्फुसामार्फत कमी ऑक्सिजन पुरवला जातो. हृदयाला वाटतं की श्वास कमी घेतोय माणूस. ह्या जे ऑर्गन आहेत आपले, किडनी, मेंदू किंवा जठर वगैरे, त्यांना रक्त पुरवठ्यामध्ये ऑक्सिजन लागतो. मग इथं ऑक्सिजन कमी मिळतो आपल्याला, मुळात शरीरामध्ये ऑक्सिजन कमी येतं. त्यामुळं ह्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा जास्तीचा करण्यासाठी हृदय जास्त धडधडू लागतं आणि जास्त रक्त इकडं पाठवू लागतं, जोरजोरात रक्त पाठवू लागतं. लक्षात घ्या, जोरजोरात रक्त फिरवलं जातं शरीरामध्ये. का? कारण कमी ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन आहे तो जास्तीत जास्त फिरवण्यासाठी जोरात रक्त फिरवलं जातं. आणि जोरात रक्त फिरवल्यामुळं आपलं जे हार्टबीट आहेत ते सामान्यपेक्षा खूप जास्तीने वाढतात. साधारणतः 80 हार्टबीट एका मिनिटाला होतं, तर तिथं 140-160पर्यंत सुद्धा जातात. आणि मग ज्यावेळेस ज्यांचं हार्ट कमकुवत आहे त्यांना इथं हार्ट अटॅक येऊ शकतो. ज्यांच्या मेंदूमधल्या नसा कमकुवत आहेत त्यांना पॅरालिसिस होऊ शकतो. एवढंच काय, पुढे चालून तुमचे काही ऑर्गन आहेत ते डॅमेज होऊ शकतात. तुम्हाला काल्पनिक तुम्ही भ्रम निर्माण होऊ शकतो तुम्हाला, आणि यामध्येच तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या शरीराला कमी ऑक्सिजनमध्ये जगण्यासाठी तयार करावं लागतं. कारण कमी ऑक्सिजनमध्ये जर जगण्यासाठी तयार केलं तर तुमचं काय होतं, शरीर जास्त रक्त पंप करत नाही, हृदय नॉर्मल राहतं आणि तुमचं शरीर पण त्या पद्धतीने ॲडजस्ट होतं. तर त्यासाठी तुम्हाला बेस कॅम्पला राहावं लागतं. बेस कॅम्पला राहिलात तुम्ही, 10-15 दिवस राहिलात, तर तिथून तुम्हाला जावं लागतं कॅम्प फर्स्टला. इथं कॅम्प फर्स्ट आहे, ते पण ह्या हिमनदी मार्गे. आणि हा सगळ्यात मार्ग अवघड आहे बघा, हिमनदीचा. हे बघा इथे दिसतं ना बेस कॅम्प, सागरमाथा द्वितीय कोणतं आहे, फर्स्ट, हे पहिलं आहे, द्वितीय दिले चुकून. तर बेस कॅम्प इथं पहिला आहे, हा एव्हरेस्ट कॅम्प 1 फर्स्ट. आणि हे जे दिसतं ना, हे तुम्हाला इथून दिसायला सोपं आहे, पण अक्षरशः भयानक ह्या दऱ्या आहेत ह्याच्यामध्ये एवढे मोठे दऱ्या आहेत, मोठमोठ्या फटी आहेत, त्याच्यावर शिड्या टाकून तुम्हाला जावं लागतं. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर त्या फटीमध्ये जर पडलात तुम्ही, तर तुम्ही मरूसुद्धा शकता, पुन्हा सापडणारसुद्धा नाहीत. अशा पद्धतीने ह्या फटी आहेत, खूप मोठ्या. आणि हाच सगळ्यात मोठा अवघड टप्पा आहे. मग तुम्ही म्हणाल हा टप्पा पार केला की झालं का? नाही, हा टप्पा तुम्हाला पार करायचा आहे. एका रात्रीमध्ये यायचं आहे आणि परत तुम्हाला बेस कॅम्पला इथं यायचं. लक्षात घ्या, तुम्हाला तिथं जाऊन राहायचं नाही आहे. असं 1, 2, 3, 4 वेळा जाऊन येऊन करायचं तुम्हाला. जाऊन येऊन केल्यामुळं काय जाईल, तुमचं ह्या बेस कॅम्प 1 साठी तुमचं वातावरण, तुमचं जे शरीर आहे ते तयार होईल. मग इथे येऊन राहिलात की तुम्हाला जायचं आहे पुन्हा सेकंड कॅम्पला. आता सेकंड कॅम्प इथंच आहे, हा एव्हरेस्ट कॅम्प 1 इथं आहे, कॅम्प सेकंड. मग तुम्हाला 1 वरून 2ला यायचं, तुम्हाला परत खाली यायचं, परत जायचं वरी, परत खाली यायचं, परत जायचं. तुमचं आता शरीर 1 साठी परफेक्ट झाले, तुम्हाला 2 साठी तयार करायचं आहे. आणि एकदा 2 साठी तयार झाले की 2ला येऊन राहायचं आहे. 2 होऊन परत तुम्हाला इथं 3ला जायचं आहे. बघा इथं हा जरा अवघड आहे, खडी चढाई आहे. इथून 3ला जायचं तुम्हाला. एव्हरेस्ट कॅम्प 3 इथं आहे पहा. बघा कशी चढाई आहे. आणि एकदा तुम्ही 3ला गेलात, तिथून पण खालीवर करायचं आहे. त्यानंतर 4थ्याला जायचं तुम्हाला. आणि एकदा 4थ्याला गेलात की एका रात्रीमध्ये तुम्हाला रात्री निघायचं इथून, आणि इकडून ह्या एव्हरेस्टवर चढायला सुरुवात करायची शेवटच्या टप्प्यामध्ये, समिटला, म्हणजे सगळ्यात उंच पॉईंट एव्हरेस्टचा. आणि इथं जाताना इथं हिलरी पॉईंट आहे. हिलरी पॉईंट म्हणजे एक दगडाचा अवघड टप्पा आहे. त्या टप्प्याला तुम्हाला पार करायचं इथं आहे, सध्या ह्याच्यामध्ये दिसत नसेल. आणि इथे एकदा गेलं, इथं कमीत कमी वेळ राहायचं, कारण हा मृत्यूचा एरिया आहे, डेथ झोन म्हणतात त्याला. कारण इथं ऑक्सिजन लेवल फक्त 30% आहे. आपलं वातावरण जे आहे त्याच्यात 30% ऑक्सिजन, म्हणजे सामान्य ऑक्सिजन जिथं आपल्याला मिळतो त्याच्यात 30% आहे. आणि एकूण वातावरणात 21% ऑक्सिजन आहे, 20% आहे. त्याच्यात फक्त इथे 6% ऑक्सिजन असतो. म्हणजे एवढ्या कमी ऑक्सिजनमध्ये तुम्हाला राहावं लागतं. इथं ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन जावं लागतं. इतिहासामध्ये फक्त 2 जण आहेत की ज्यांनी विना ऑक्सिजन नळकांड्याचा इथं प्रवास केलेला आहे. बाकीचे ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन सुद्धा मरतात. तर हा माउंट एव्हरेस्ट असा आहे.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं आल्यानंतर मृत्यूसुद्धा खूप झालेले आहेत. एवढ्या उंचावर मृत्यू झाल्यावर त्यांना खाली आणणंसुद्धा अवघड आहे, म्हणून ते मृतदेह इथंच पडलेले असतात. सुमारे 200 ते 300 मृतदेह इथं आहेत. काही मृतदेह जाताना तुम्हाला रस्त्यात लागतात, मग ते रस्त्यात लागतात तिथं हलवत कुणी नाही, मग ते तुमचे झाले लँडमार्क म्हणजे खून. तुम्ही एक ग्रीन बूट नावाचा एक मृतदेह इथंच पडलेला मी तुम्हाला दाखवत होतो. तर पहा, ही आहे ग्रीन बूटची बॉडी. सुमारे माझ्या मते 1996 ते 97च्या दरम्यान काही भारतीय चमू गेला होता, त्यामध्ये हा मृत्युमुखी पडला आणि हा तिथंच राहिला. तर हा याचे बूट ग्रीन आहेत, हिरवे आहेत, म्हणून याला ग्रीन बूट म्हणतात. आणि हा प्रचंड वादळ आलं त्यावेळेस तर हा एका खोबणीत जाऊन बसला आणि तो तिथेच बसला. तर हा ग्रीन बूट येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला दिसतो. बर्फ उघडा पडला की मग ही झाली खून त्याची. ग्रीन बूटच्या पॉईंटपाशी आलो मी, अशा पद्धतीचे लोक म्हणतात. बघा ही यात्रा. आणि एव्हरेस्टवर कधीही जाता येत नाही. बघा हे एव्हरेस्टला एवढी गर्दी का असेल, कारण तुम्हाला हिवाळ्यात जाता येत नाही, बर्फ अंग गोठवणारी थंडी असते. पावसाळ्यात जाता येत नाही, वादळ असतं. फक्त असतो मे महिना. आणि मे महिन्यामध्ये जायचं म्हणजे तुम्हाला मार्चपासून सुरुवात करावी लागते, 2 महिने अगोदरपासून. आणि मे महिन्यामध्ये काही एखादी खिडकी मिळते तुम्हाला वातावरणाची, की त्यावेळी वातावरण एकदम चांगलं असतं आणि त्याच वेळी जावं लागतं. आणि त्यामुळं आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळते, कारण एकाच काही संधी असतात नेमक्या एव्हरेस्टवर जायच्या, त्याच वेळी जावं लागतं. म्हणून एवढ्या इथं गर्दी तुम्हाला एव्हरेस्टला जाण्यासाठी दिसते. हे बघा हे डेड बॉडीज बघा कशा पडलेले आहेत. तर ह्या डेड बॉडीज भरपूर पडलेले आहेत. हे बघा इथं हे जे दिसतं, ही इथं सुद्धा डेड बॉडी आहे. म्हणजे लोक त्याला बघत जातात अक्षरशः. हे बघा ही एक डेड बॉडी आहे, ही एक डेड बॉडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर नेटला सर्च जरी मारलं, तुम्हाला भरपूर डेड बॉडीज, हे बघा ही डेड बॉडी आहे, पाहायला मिळतील एव्हरेस्टवर. म्हणजे एवढं भयानक एव्हरेस्ट आहे. मग तुम्ही तयारी करूनच जाणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल एव्हरेस्ट हा जगातला सर्वात मोठा उंच पर्वत आहे. उंच काय आहे? पर्वत आहे, शिखर आहे. तो समुद्रसपाटीपासून, मित्रांनो, समुद्रसपाटीपासून हा सगळ्यात उंच पर्वत आहे. समुद्रसपाटीपासून म्हणजे समुद्राच्या उंचीपासून, ठीक आहे. पण बेस कॅम्पपासून कोणता आहे उंच सर्वात पर्वत? तर बेस कॅम्प म्हणजे एक पठार, जे आपलं पृथ्वीचं सपाट असतं, तिथून जिथून शिखर सुरू होतं उंच व्हायला, पर्वत त्याला आपण बेस कॅम्प म्हणतो. तर बेस कॅम्पपासून कोणता आहे? तर हा इथं आहे अलास्कामध्ये, म्हणजे US चा एक भाग आहे अलास्कामध्ये. तर माउंट मिकिनले असा एक नावाचा भाग आहे, त्या भागामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. बघा याच्यामध्ये हा जो पर्वत आहे तो आहे बेस कॅम्पपासून सगळ्यात उंच, जवळपास 6000 मीटर उंचीचा आहे. 5600 मीटर, 5600 मीटर माउंट मॅकिनले एवढा उंच आहे हा. ही जी पर्वतरांग आहे ह्याच्यामधले हा भाग बेस कॅम्पपासून उंच आहे. आणि सागर तळापासून, म्हणजे जिथून पर्वत सुरू झालेला उंच व्हायला, तिथून जर पाहायला गेलं तर तो सुद्धा अमेरिकेतच आहे. US चा भाग हवाई बेट आहे. ह्या हवाई बेटामध्ये एक आहे पर्वत, तो मौनाकी, माउंट मौनाकी आपल्याला इथं पाहायला मिळतो. हे मौनाकी पर्वत आहे ना. आता हा असा पर्वत वाटणार नाही आपल्याला, पण हा पर्वत आहे अशा पद्धतीचा. आणि हा पर्वत कुठून सुरू झालेला आहे? अगदी समुद्र तळापासून. तुम्हाला इथे दिसत पण असेल, समुद्र तळापासून दिसतोय का? हा तळ इथून सुरुवात झाला आहे, समुद्राच्या खालून. समुद्राच्या खाली 5000, जवळपास 4-5 हजार मीटर खाली समुद्रापासून, आणि परत ह्या समुद्राच्या वर असा उचललेला आहे. म्हणजे हे दिसतं ते शिखर आहे वरी. तर सुरुवात इथून झालेली आहे. म्हणजे सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे? शिखर जर बघायचं झालं तर हा आहे समुद्र तळापासून माउंट मौकिनली. समुद्र तळापासून सर्वात उंच दिसतोय ना. तर अशा पद्धतीने आपण 2 पर्वत बघितले, की एक जो बेस कॅम्पपासून उंच आहे तो आहे माउंट मॅकिनली, आणि जो समुद्र तळापासून उंच आहे तो आहे मौनाकी. आणि जो सागर तळापासून सर्वात उंच आहे तो आहे आपला एव्हरेस्ट. मग एव्हरेस्टला नाव कसं पडलं बरं? एव्हरेस्टचं नाव नेपाळमध्ये सागरमाथा म्हणतात त्याला, आणि चीनमध्ये, तिबेटमध्ये त्याला चोमोलोंगमा अशा पद्धतीनं म्हणतात. मग सागरमाथा हे नाव कसं पडलं? तर सागरमाथा म्हणजे सगळ्यात उंच आहे म्हणून त्याला आपण स्वर्गमाथा असा संस्कृतमधला शब्द आहे, स्वर्गमाथा. त्या स्वर्गमाथ्याचा अपभ्रंश होऊन त्याचा सागरमाथा हे रूप तयार झालेलं आहे, म्हणून त्याला सागरमाथा असं म्हणतात. खरं तर ते संस्कृतमधलं स्वर्गमाथा असं आहे. तर याचं संशोधन ब्रिटिश इंडियामध्ये झालं होतं सुरू, की जगातला सर्वात कोणता उंच पर्वत आहे हे शोधण्यासाठी चालू होतं. ह्याच्यामध्ये सुरुवातीला ह्या माउंट एव्हरेस्टला काय नाव दिलं होतं?
पीक 15 नाव दिलं होतं. पीक 15 म्हणजे काय, शिखर 15वं शिखर म्हणून. आणि त्यानंतर ज्या वेळेस आपले भारतीय शास्त्रज्ञ राधानाथ यांनी भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत सर्वेक्षण केलं, त्यावेळेस त्यांना याची उंची 29,000 फूट मिळाली. म्हणजे सर्वात उंच, जगातल्या इतर शिखरांपेक्षा सर्वात उंच याची उंची मिळाली. तर म्हणून त्या दिवसापासून राधानाथ यांनी काय म्हटलं की बाबा हा जो माउंट एव्हरेस्ट आहे तो जगातला सर्वात उंच पर्वत आहे असं आपण म्हणू शकतो. मग जेव्हा कळालं की हा जगातला सर्वात उंच आहे, त्यावेळेस अँड्र्यू वा नावाचा एक कनिष्ठ अभियंता होता. त्याने आपल्या सिनियर म्हणजे ह्या सर्वेक्षण विभागाच्या प्रमुखाचं नाव जो एव्हरेस्ट होता, जॉर्ज एव्हरेस्ट, त्याचं नाव या पर्वताला दिलं. आणि तेव्हापासून आपल्याला माउंट एव्हरेस्ट हे नाव पाहायला मिळतं, ह्या पर्वताला दिलेलं. मग पारंपरिक भाषेमध्ये तर सागरमाथा म्हणतात, तिबेटमध्ये चौमोलुंगमा म्हणतात, पण जेव्हा आपण जागतिक विचार करतो त्यावेळेस माउंट एव्हरेस्ट म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, ज्याची सत्ता ज्यानं शोधलं त्याचं नाव आपण थोडक्यामध्ये त्या वस्तूला देतो. म्हणून मित्रांनो, तुम्हीसुद्धा बलवान व्हा, शक्तिशाली व्हा. तुमचंसुद्धा नाव कशाला तरी मिळेल. कमकुवत लोकांचं नाव कुणीही कुणाला देत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहू याला तर वर जाणं सुरुवातीला अशक्य समजत होते, पण एका शास्त्रज्ञानं 1897 सांगितले की याच्यावर सुद्धा जाणं शक्य आहे. त्यानंतर याच्यावर जाण्याचे प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये बरेच जण मृत्युमुखी सुद्धा पडले. विकिपीडियाला तुम्ही बघू शकता मराठी भाषेमध्ये. साधारणतः 1953 साली 29 मे 1953 साली एडमंड हिलरी व तेन्सिंग नोर्गे. एडमंड हिलरी हा न्यूझीलंडचा होता आणि तेन्सिंग नोर्गे हा तिबेट आपलं नेपाळचाच होता, म्हणजे स्थानिक तिथला. तर या दोघांनी माउंट एव्हरेस्ट सकाळी 11 वाजता सर केलं. 11 वाजता ते इथे जाऊन पोहोचले अथक परिश्रमानं. माउंट हिलरी आपलं एडमंड हिलरीने भरपूर प्रयत्न केले, त्यावेळेस त्याला तिथं सक्सेस मिळालं. आणि त्यांनी बरीच वर्ष गुपित ठेवलं की कोण पहिल्यांदा गेलं, तेन्सिंग नार्गो गेला की एडमंड हिलरी गेला. म्हणजे त्यांचं बघा, एकमेकांना श्रेय देण्यासाठी किती धडपड आहे, मनाचं मोठेपण आहे. म्हणू शकलं असता एडमंड हिलरी की मीच गेलो, तेन्सिंग नार्गो म्हणलं असता की मीच गेलो, पण दोघंही शांत बसले, कुणीही कुणाचं नाव सांगितलं नाही. पण बऱ्याच वर्षांनी तेन्सिंग नार्गोने सांगितलं की पहिल्यांदा एडमंड हिलरीच गेला होता. म्हणजे एडमंड हिलरीचं सुद्धा मोठं मन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी मोठं मन ठेवता त्यावेळेस तुम्हाला यश मिळतं, लक्षात घ्या. संकुचित ह्याच्याने मिळत नाही. हो का, ही हिलरी चरण आहे, ह्याला हिलरी स्टेप म्हणतात. हिलरी म्हणजे काय, एक दगडाचा उंच भाग आहे फक्त, त्याला चढताना खूप अवघड आहे हा भाग. बाकी सगळीकडे बर्फ आहे, पण इथं दगडाचा भाग आहे, म्हणून त्याला हिलरी चरण असं म्हणतात. इथं दिसेल, असं दिसेल तुम्हाला, हिलरी स्टेप म्हणतात इथे. तर असा हा माउंट एव्हरेस्ट. तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की जा, पण माझा सल्ला आहे, जर खूपच तुमच्यामध्ये एनर्जी असेल, जायचं असेल तर जा, अभ्यास करून जा, शरीराची तयारी करून जा, चांगल्या पद्धतीने गडबड करू नका. इथं शरीरापेक्षा मनाची जास्त तयारी असते, कारण एकदा जर मनानं तुम्ही हरलात तर मग शरीर तुमची साथ देत नाही आणि तुम्ही इथं जाऊ शकता, गतप्राण होऊ शकता. तुम्हाला आणखी एकदा दाखवतो. इथंच 2 आहेत पर्वत, लोत्से आणि नुपुत्से. हे सुद्धा जगातले सर्वात उंच पर्वत आहेत. बघा, ही हिमनदी आहे, हिमनदीच्या मार्फत तुम्हाला जायचं आहे. अशा पद्धतीने असा हा माउंट एव्हरेस्ट. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणखी तुमच्याबद्दल माउंट एव्हरेस्टबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा, मी देण्याचा प्रयत्न केला माझ्या माहितीप्रमाणे. आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ जर तुम्हाला आणखी पाहायचा असेल कोणत्या विषयाविषयी तर नक्कीच कमेंट करा, मी त्याविषयी नक्कीच अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.